नमस्कार मित्रांनो, इम्युनिटी ट्रेडिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पीएम आवास योजना घरकुल योजनेचा जो काही ग्रामीण सर्वेक्षण सुरू आहे, या सर्वेक्षण दरम्यान बरेच नागरिक आपला सेल्फ सर्वे देखील करत आहेत। या सेल्फ सर्वे दरम्यान काही महत्त्वाचे मुद्दे किंवा महत्त्वाची आपण काळजी घेणं आवश्यक आहे, जेणेकरून आपण पात्र असताना देखील आपला अर्ज रिजेक्ट होणार नाही किंवा आपल्या भरलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला या योजनेअंतर्गत लाभ मिळेल। त्यामुळे काही विशेष सर्वे करताना काही बाबींची आपल्याला व्यवस्थित माहिती भरणं किंवा या चुका टाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता ज्यामध्ये बऱ्याच जणांना मी मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण ज्या व्हिडिओमध्ये आपण सर्वेक्षण कसं करायचं याची ज्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की सर्वेक्षण तुम्ही फक्त सक्सेसफुली करताय, परंतु सर्वेक्षण तुम्ही अपलोड करणं आवश्यक आहे। जर तुम्ही सर्वे तुमचा अपलोड केला तरच तुमचा सर्वे सक्सेस राहणार आहे। तुम्ही फक्त ड्राफ्टमध्ये ठेवता, तुम्ही फक्त तुमच्या मोबाईल पुरता मर्यादित सर्वे ठेवता। जर तुम्ही सर्वे अपलोड करत नसाल तर त्या सर्व्हरवर तुमचा सर्वेच जात नाही किंवा शासनापर्यंत ती माहिती पोहोचतच नाही। त्यामुळे सर्वे करताना ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची लक्षात घ्या, तुमचा सर्वे तुम्ही अपलोड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। बऱ्याचशा जणांनी काय केलं, अपलोड केलं नाही, लॉग आउट केलं, परत लॉग इन करताना त्या ठिकाणी अशा अडचणी निर्माण होतात की परत त्या ज्यावेळेस तिथं लॉग इन केलं जातं त्या लॉग इनच्या ठिकाणी ऑलरेडी एक्झिट अनदर डिव्हाइस असा एरर येतोय। मग त्या अर्जामध्ये आपल्याला काही परत माहिती चेंजेसही करता येत नाही, ती भरलेली माहिती आपल्याला अपलोडही करता येत नाही, कारण आपण केलेला सर्वे देखील त्या ठिकाणी आपला फेल होतोय। त्यामुळं सर्वे करताना एक बाब लक्षात घ्या, जोपर्यंत तुमचा सर्वे सर्व्हरवर अपलोड होत नाही तोपर्यंत तुमचा सर्वे पूर्ण झाला हे डोक्यात ठेवूच नका। ज्यावेळेस तुमचा सर्वे अपलोड होईल त्याच वेळेस तुमचा सर्वे झालाय, तोपर्यंत तुमचा सर्वे कसल्याही पद्धतीचा झालेला नाही। ज्यामुळे तुमचा आधार व्हेरिफिकेशन झालं नसेल तरी तुमचा सर्वे अपलोड होत नाही, तुमचं जॉब कार्ड व्हेरीफाय झालं नसेल तरी देखील तुमचा सर्वे अपलोड होत नाही, तर ड्राफ्टमध्ये राहतो। बरेच जणांनी काय केलं, जॉब कार्ड न टाकता भरली माहिती, विषय संपला, झालं, सबमिट झालं सक्सेसफुल। अरे बाबा, ते अपलोड केल्याशिवाय जात नाही आणि अपलोड करताना तुमचा आधार आणि जॉब कार्ड व्हेरीफाय केल्याशिवाय अपलोड करता येत नाही, हे लक्षात असू द्या। या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या सर्वे करताना, त्यामुळं काळजीपूर्वक सर्वे करा। पात्र असून देखील तुम्ही या ठिकाणी अपात्र होऊ शकता, कारण तुम्ही एक चूक तुमची या ठिकाणी तुम्हाला महागात पडू शकते। त्यामुळे सर्वे अपलोड करताना या गोष्टीची अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे। सर्वे अपलोड करावाच लागणार, सर्वे अपलोड केल्याशिवाय तुमचा सर्वे पूर्ण होणार नाही, हे लक्षात घ्या। त्यानंतर बऱ्याच जणांचं सर्वे अपलोड करताना प्रॉब्लेम येतो की आधार व्हेरीफाय होत नाही। तर हे का होतं? आधार व्हेरीफाय केल्यानंतर कुटुंबातील सदस्याचे असेल किंवा तुमचं असेल, कुणाच तरी एक जणांचं आधार कार्ड व्हेरीफाय होत नाही। हे असं का होतं? तर या अडचणीमध्ये ज्यावेळी तुम्ही आधार नंबर टाकता आणि आधारवरील नाव टाकता, यामध्ये काहीतरी मिसमॅच करताय, थोडं स्पेलिंगमध्ये थोडी जरी चूक झाली तरी देखील त्या ठिकाणी आधार व्हेरीफाय होत नाही। त्यामुळे जॉब कार्ड नंबर टाकताना, आधार नंबर टाकताना आणि आधार कार्डवरील नाव टाकताना काळजीपूर्वक टाका, व्यवस्थित पाहून टाका, कारण यात की एकच जरी चूक असली त्यात तुमची तर ती चूक तुम्हाला त्या ठिकाणी महागात पडते। तो सर्वे अपलोड करताना आपल्याला अडचण निर्माण होते। आता बाकीच्या गोष्टी समज सगळ्या झालेल्या आहेत की सदस्यांचे, कुटुंबातील सदस्यांचे नाव टाकणं आवश्यक आहे। विचारलेले जे प्रश्न आहेत आपल्याला त्या प्रत्येक प्रश्नाचं काळजीपूर्वक उत्तर देणं आवश्यक आहे, कारण एक प्रश्न तुम्हाला त्यातून येस नो मध्ये तुम्ही निवडताय, त्यातून तुम्हाला एक प्रश्न तुम्हाला या योजनेमधून बाहेर सुद्धा टाकू शकतो। एक प्रश्न, कारण प्रश्न तसे बनवलेले आहेत, त्या पात्रतेच्या ज्या निकष अटी दिलेल्या आहेत त्या अटी निकषानुसारच हे प्रश्न बनवलेले आहेत, आणि त्यामध्ये तुम्ही यस नो एका प्रश्नाला जरी करत असाल तर तुम्ही त्या अटीची पूर्तता करत नाही, तुम्ही त्या ठिकाणी पात्र होऊ शकत नाही। त्यामुळे हे जे काय विचारलेले प्रश्न आहेत ते प्रश्न निवडताना देखील अत्यंत काळजीपूर्वक प्रश्न निवडा। ते कोणत्या प्रश्नाचं, आता बऱ्याच जणांना त्या हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये समजत नसेल तर आपण मराठीमध्ये कोणता प्रश्न, किती नंबरचा प्रश्न, याचं काय उत्तर आहे याची देखील आपण व्हिडिओमध्ये माहिती दिलेली, तो व्हिडिओ पहा। त्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने कोणत्या प्रश्नाला उत्तर द्यायचं आहे। चला, ही दिलेली माहिती जर महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणार असंच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील। सर्वे करताना काळजीपूर्वक सर्वे करा। सर्वे केल्यानंतर सर्वे अपलोड झाला याची खात्री करा, सर्वात मेन प्रॉब्लेम। बऱ्याच जणांच्या तक्रारी आल्या, सर्वे अपलोड झाला नाही, त्यांनी लॉग आउट केलं तर परत लॉग इन करताना देखील त्यांना अडचण येते की लॉग इन करताना अनदर डिव्हाइसमध्ये तुम्ही सर्वे ऑलरेडी कंप्लीट केला असं दाखवलं जातं। त्यामुळे सर्वे जोपर्यंत तुम्ही अपलोड करत नाही
तोपर्यंत तुमचा सर्वे पूर्ण झाला असं तुम्ही म्हणू शकत नाही, हे लक्षात असू. चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.